हॅलो गाईज, संगीता बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझ्याकडे आता ही साडी आली आहे. याचे पिकोफॉल पण करायची आहे आणि ब्लाऊज पण शिवायचं आहे. सर्वात आधी आपण त्या साडीमधला ब्लाऊज काढून घेऊ. ब्लाऊज हा पिंक कलरचा आहे. ब्लाऊज याला पाठीवर थोडी डिझाईन टाकायची आहे, त्याच्यामुळे आपण साडीतला कापड एक्स्ट्रा काढत आहे. आता आपण 1 मीटर इथं अस्तर घेतलेला आहे. याची लांबी आहे 14 इंच, छाती आहे 36, कमर आहे 30, वरून टक्स पॉइंट आहे 10 आणि डिस्टन्स आहे 8, शोल्डर आहे 14चं आणि याचा गळा आहे 9चा. सर्वात आधी आपण बॅक साईड काढून घेऊ. इथून आता आपण कापड सरळ करून घेऊ. इथून कैचीनच कापून घेते मी. या ब्लाऊजचा तर आपला व्ही नेक आहे. लांबी आहे 14, तर आपण 15 घेऊ. व्ही नेक असल्यामुळे आपण इथे 5.5चं घेत आहे शोल्डर आणि 3चा राहणार गळा. व्ही नेक असल्यामुळे इथून आपण 6चं, छाती आहे 36, तर चौथा भाग येते 9 आणि 1.5 इंचाची मार्जिन ठेवू. कमर आहे 30, तर 30चा चौथा येते 7.5. 1 इंच आपण टक्स पॉइंटसाठी सोडायचा आणि 1.5 इंचाची आपली मार्जिन राहणार. इथून आपण टक्स पॉइंट घेतो. इथून आपण 4 वर आणि उभा राहणार आपला 5. इथे आपण अर्धा इंच इकडे टक्स पॉइंटसाठी 1 इंच सोडला आहे, तर अर्धा इंच इकडे अर्धा इंच तिकडे. याला आपण पॉइंट जोडून घेऊ. याचा व्ही नेक असल्यामुळे आपण इथे मागची पट्टी आहे 4.5 इंचाची. हा वाला पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा. आपला व्ही नेक परफेक्ट बसतो फिटिंगला. आणि इथे 1.5 इंचाची गोलाई घेऊन घेऊ मोठ्याची. त्याला गोल आकार देऊ. आपले मोठा आहे 16चा आहे, इथे 8 आलं पाहिजे. बरोबर 8.5 आलं आहे. अर्धा इंच शिलाईसाठी 8. छातीचं मेजरमेंट आणि हे गोलाईचं मेजरमेंट सारखं आलं, इथे झोल पण पडणार नाही आणि परफेक्ट फिटिंग बसते. हे झालं आपलं बॅक साईड. आता आपण फ्रंट साईड काढू. सर्वात आधी आपण जसं आहे तसंच आपण ठेवून मार्किंग करून घ्यायचे.
आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता हा कापड उचलून घ्यायचा. समोरचा गळा आहे साधा गोल आहे, अर्धा इंच आपण हुक आणि हुक आयपट्टीसाठी ठेवला आहे. 3 इंचाचा समोरचा आपला गळा हे राहणार आणि 6.5ची आपली लांबी राहणार गळ्याची आणि इथून 3 ही रेष आपण आता जोडून घ्यायची. वरून टक्स पॉईंट आहे 10 आहे, तर अर्धा इंच शिलाईसाठी जाते, तर 10.5. डिस्टन्स आहे 8चं, तर आपण 4.5 घेणार. इथून पण 4.5 आणि इथून आपण घेणार 5.5 वर. आता हा वाला पॉईंट आणि हे आपण पूर्ण जोडून घ्यायचं. इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच, 2 इंच आपण इथे सोडला आहे. त्याच्यामुळे आपल्याला पण इकडे 2 इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे. हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ. इथे पहा, इथे मी 2 इंच घेतला आहे, कारण की आपली इथं 2 इंच जात आहे, म्हणून इथे एक्स्ट्रा मी 2 इंच वाढवला आहे. इथे अर्धा इंच जाते, तिथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवत आहे. पॉईंट आपण जोडून घेऊ. इथे अर्धा इंच आपण खाली घेऊ, जेणेकरून आवरल्यासारखं पण होणार नाही, फिटिंगला पण छान बसते. हे झालं आपलं प्रिन्स कट ब्लाउज. आता आपण याच्यानंतर अस्तीन काढून घेऊ. अस्तीनला 2 साईडने एकावर एक जर ठेवलं तर आपण चारही बाजू म्हणजे दोन्ही साईडने जॉईंट द्यायला लागते. त्याच्यामुळे मी एकच साईडने जॉईंट द्यासाठी मी इथे 2 इंचाचं कापड सोडत आहे, जेणेकरून आपल्याला एकाच साईडने जॉईंट देता येणार. अस्तीनची लांबी आहे 10.5 आहे, तर आपण 11.5 घेऊ आणि 3चा उतार. दंड घेरा आहे 10च्या अर्धे होते 5 आणि गोलाई आहे 16 आहे, 16च्या अर्धे होते 8. दीड इंच इथं मार्जिन सोडू. इथे आपला 8 आहे, तर टेप आपण अर्धा करायचा, म्हणजे 4 वर येते. इथे टक्स टिंबायचा, इथून 1 इंचावर आपण गोलाई इथं करून घ्यायची. अस्तीनला प्लेट पण येणार नाही आणि फिटिंगला व्यवस्थित बसते आणि इथे आवरले जाणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली तर. हा इथे मी जॉईंटसाठी कापड ठेवून देत आहे.
झाले आपले अस्तीन कटिंग. आता आपला हा ब्लाऊजचा कापड आहे. सर्वात आधी आपण नाही का अस्तीन काढून घेऊ. दोन्ही काठ एकावर एक ठेवायचं. दोन्ही काठी मी एकावर एक ठेवले आहे. सर्वात आधी आपण अस्तीन कटिंग करून घेऊ. याचा शिवतांचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि कधी ब्लाऊजची कटिंग करताना हे काठ एकावर एक आले पाहिजे. एकावर एक घडी ठेवूनच आपण कटिंग करायची. ब्लाऊज पडणार पण नाही आणि व्यवस्थित फिटिंगला बसते. इथे अर्धा इंच मला जॉईंट बसत आहे, त्याच्यामुळे मी ह्या साईडने काढून घेते. कुठं आपलं ॲडजस्ट होतं तर पाहून घ्यायचं आपण. हे आपलं झालं आहे ब्लाऊज कटिंग. तुम्हाला जर याचा शिवण्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला याच्यानंतर टाकणार आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज.